वसई तालुक्याची तमाम जनता गुळगुळीत रस्ते म्हणून जमा झालेली आहे. हे कुठल्या एक पक्षाचे कार्यकर्ते किंवा नागरिक नाही आहेत, तर सर्व पक्षीय आणि सामान्य नागरिक ज्यांना ज्यांना गुळगुळीत रस्त्यांचा त्रास आहे, तशी सगळीच जनता आज महापालिकेला जमलेली आहे. एका पत्रकारांनी मगाशी मला विचारलं की आज रविवार आहे, संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे, तर मोर्चा आज कशाला? सामान्य माणूस नोकरीला जाणारा त्यांची विनंती होती की रजेच्या दिवशी घ्या, आम्हाला पण या मोर्चामध्ये सहभागी व्हा. पोलीस प्रशासनाशी आम्ही बोलले, परवानगीसाठी परवानगी मिळाली. महापालिका आम्ही आयुक्तांशी बोलले, विनंती केली की तुमचे संबंधित अधिकारी आमच्या मोर्चाच्या दिवशी महापालिका जरी बंद असली तरी आज सगळे संबंधित अधिकारी इकडे असलं पाहिजे. आहेत का अधिकारी? एएमसी, डीएमसी सगळे महापालिकेमध्ये आज आहेत. माझ्या पत्रकारांनी मला विचारलेला गैरसमज नको की सुट्टीवर महापालिकेला कशाला मोर्चा आणला. अधिकारी आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी उपलब्ध आहेत. आज मोर्चा कशाला? पहिल्यांदा रस्ते खराब झालेत का? अजिबात नाही. फक्त वसई तालुक्याचे रस्ते खराब होतात का पावसाळ्यामध्ये? अजिबात नाही. सगळ्यांची लिस्ट काढा. आमदार खासदार आजपर्यंत झालेले त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये, बाजूचा बिला बाईंदर असेल, ठाणा असेल, मुंबई असेल, तुम्ही शहर गाव पकडायचं आणि जाऊन तिकडे परिस्थिती बघायची. आज मुंबईला जायला पण रस्त्याने हिंमत करते. 6-6 तास वसई जनता बँकेचा कार्यक्रम होता बाजूला माडाच्या ग्राउंड मध्ये. गडकरी साहेब पाहुणे म्हणून आलेले. गडकरी साहेबांना विनंती केली आम्ही स्टेजवरून की हायवे अख्खा गुजरात पर्यंत कॉन्क्रीटचा झाला पाहिजे. त्यांच्या भाषणामध्ये 1 महिन्यात काम चालू होईल हे आश्वासन दिलं, शब्द पाळला. 1 महिन्यात नाही पण 6 महिन्यामध्ये त्यांनी काम चालू केलं. त्याबद्दल त्यांचा आभारी. दुर्दैव हे ज्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम मिळालंय, असं वाटतं की जुने रस्ते बरे होते. कॉन्क्रीटचे रस्ते तर झाले, फाट्यावरून मध्ये येताना काय परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहिती. कुठे लेवल नाही, काय नाही, एक्झिट बरोबर केलेले नाही आहेत. पॅच मध्ये मालकी पीडब्ल्यूडीची म्हणून तिकडे कॉन्क्रीट केलंच नाही. बरं झालंय. आज मोर्चा कशाला? प्रताप नाईक सारखे किती लोकांचा जीव गेला पाहिजे रस्ते चांगले करण्यासाठी. ती एक मुलगी कोमामध्ये गेलाय. तुमच्यातला एक पत्रकार, त्याचा फोन आलेला, त्यांनी एक्सरे ऑफिस मध्ये व्हॉट्सअपवर पाठवला. बघायचं एक्सरे. पत्रकार खड्ड्यामुळे तुटलाय, मला पण यायचंय, मला पण या मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे, पण तुटलाय, येऊ शकत नाही. पत्रकार. रिक्षावाल्यांचे फोन झाला, आम्हाला पण सहभागी व्हायचं आहे. अँब्युलन्स वाल्या, अँब्युलन्सची संघटना, त्यांचे फोन की दादा बाकी सगळं ठीक आहे पण अँब्युलन्स जाण्यासारखे पण रस्ते राहिले नाही. किती लोकांचा जीव गेला पाहिजे?
किती लोकांचे हातपाय तुटले पाहिजे, किती लोक कोमामध्ये गेले पाहिजे. एक आठवडा आधी मोर्चा काढायचं हे डिक्लेअर केलं. एवढं फास्ट टेंडर महापालिकेमध्ये आजपर्यंत बघितलं नाही. टेंडरची नावं सांगतो मी तुम्हाला. एक्झिस्टिंग जे पॅचवर्कचं टेंडर आहे बोलतोय, होतं नाही आहे. मुदत कधीपर्यंत आहे तर मार्च पर्यंतची. कधीपर्यंतची मुदत आहे तर 2026 मार्च पर्यंतची मुदत आहे. फक्त 2 वर्षाची बिलं पेंडिंग ठेवलेली आहे प्रशासनाने. 2 वर्षापासून याला बिलं दिलेली. 2 तारखेला नवीन टेंडर निघते, 3 तारखेला तिसरं टेंडर निघते. माहिती देतो तुम्हाला. 68 करोड 29 लाख 68 कोटी 29 लाख रुपये. कसलं टेंडर आहे हे? 60 दिवसामध्ये पॅचवर्क करायचा अख्ख्या महापालिका. 60 दिवसाची मुदत. पॅचवर्कचं टेंडर ऑलरेडी आहे, त्यांची बिलं दिली नाही. तेच काम नवीन टेंडर निघते साधारण 70 कोटीचं. मुदत काय तर फक्त 60 दिवस, म्हणजे 2 महिने. 3 तारखेला नवीन टेंडर निघते 55 कोटी 60 लाख रुपये. किती? 55 कोटी 60 लाख रुपये. काम काय? तेच काम. अमुक ठिकाणून अमुक ठिकाणी रस्ता बनवायचा. म्हणजे उदाहरण घ्यायला गेलं तर नायगाव हायवेवरून नायगाव स्टेशन पर्यंत रस्ता बनवायचं विविध काम. तुम्हाला लिस्ट सगळी पत्रकारांना मी देईल. आणि चौथं, रील मधून आम्हाला माहिती पडते की तेच रस्ते MMRDA कॉन्क्रीटचे करणार आहे. म्हणजे एक रस्त्यावर 4 पटीने आपण खर्च करायचा. एक्झिस्टिंग पॅचवर्क, त्याच कामावर दुसरं सेम काम निघालेलं आहे 70 कोटीचं. त्याच गोष्टीवर नवीन डांबरचे रस्ते बनायचे 55 कोटीचं निघालंय. आणि तेच रस्ते कॉन्क्रीटचे MMRDA करणार आहे असं आम्हाला रील मधून माहिती पडते. आता एका कामावर 4 विविध टेंडर कशासाठी? हा प्रश्न मला आपण सगळे पत्रकार इथे उपस्थित त्यांनी विचारला पाहिजे. आणि सगळे टेंडरचे डॉक्युमेंट ऑनलाईन आहेत. म्हणजे 3 टेंडर, एक एक्झिस्टिंग, 2 नवीन निघालेल्या त्याच रस्त्यासाठी. आणि रील मधून आम्हाला माहिती पडते की MMRDA रस्ते कॉन्क्रीटचे करणार आहेत. रस्ते चांगले झाले पाहिजे. 4 पटीने चांगले नका करू, एकच पटीने चांगले करा ना. मोर्चा डिक्लेअर केला, 2 तारखेला एक टेंडर, 3 तारखेला दुसरं टेंडर. वसईला बॅनर लागलेले आहे वर्क ऑर्डरची. आपलं वर्क ऑर्डर नाही काय, टेंडर डॉक्युमेंट. हे पहिल्यांदा बघितलं का आयुष्यात? 35 वर्षात कधी कोणी टेंडरचं बॅनर बनवलाय आयुष्यात बघितलं नाहीये. आपण बघितलं असेल तर मला सांगा. सगळे पत्रकार इकडे आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही आमदाराचं असं ऐकलं नाही की टेंडरची कॉपी जे पत्र आपलं महापालिका हे करते आणि MMRDA मधून जर होणार असेल तर महापालिकेचा पैसा कशाला वाया घालवता? त्याला MMRDA हे डांबरीचे रस्ते कशाला? कॉन्क्रीटचे तुमच्या रीलमधून सांगितले कॉन्क्रीटचेच करा ना. फक्त ते हायवे सारखे करू नका, चांगले करा. हायवे एवढे सुंदर करू नका. काय पद्धत चालू आहे? परिवर्तन परत दिसते आहे. ही एवढी सगळी जमल्यात, काही लोक सोपाला ट्रॅफिक मध्ये अडकल्या. एक बाजूला लोक येऊन सांगतात की काही प्रतिनिधी म्हणतात की महापालिकेकडे पैसेच नाही. का? गेल्या वर्षापर्यंत तो सगळाच पैसा होता. आलेले असतील ते